यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरीमध्ये शिंदे साहेबांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्यासाठी तत्पर असलेले आज त्यांचा सुसह वाढदिवस आहे। आपण सर्वजण अतिशय उत्साहात साजरे करतोय। आपले सन्माननीय आमदार शेखर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी, उपस्थित शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व इथे उपस्थित विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा सर्व क्षेत्रातील आपण सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, शिवाय साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व आनंदाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी या निमित्तानं शिवाय साहेबांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं, आणखी त्यांचे असेच 48 वाढदिवस आपण उत्साहाने साजरे करावे अशा पद्धतीच्या शुभेच्छा देखील आपल्या सर्वांच्या वतीने देतो। या वाढदिवसाच्या निमित्तानंच नाही तर वर्षभर 365 दिवस रामदास शिवाळेजी हे सामाजिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असतात। आपल्या समाज बांधवांना, समाजातल्या लोकांना कशी मदत करता येईल याचा सातत्याने ते प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की परमेश्वर ते सातत्यानं परमेश्वर त्यांना या आशीर्वाद देत आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा हे त्यांच्या पाठीशी आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। परवा येणाऱ्या मंगळवारी 4 तारखेला खासदार साहेबांनी आपण मतपेटीच्या रूपाने त्या शुभेच्छा दिल्या, त्यांचा वर्षाव खासदार साहेबांच्या वरती होताना आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। तर ह्या आनंदाच्या क्षणी शिवाळे साहेबांनी गेल्या या विशेषत्वानं गेल्या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा पद्धतीचं परिवर्तन झालेलं आपण पाहिलंय, तर त्याच्यामध्ये शिवाळे साहेबांनी कळमनुरी आणि आपल्या संपूर्ण पनवेल, रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी एक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलाय। माननीय खासदार साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांनी पुन्हा भरभक्कम अशा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या आधारावरती पण खासदार व्हावं यासाठी सुद्धा रामदास शिवाळे यांनी प्रचंड कष्ट उपसले आपण सर्वांनी पाहिले। आपल्या सगळ्यांना त्यांनी एका अर्थानं या निवडणुकीच्या कामामध्ये झोपलं आणि त्याची परिणती येणाऱ्या 4 जूनला आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सर्व मतदारांचा आशीर्वाद
बाळासाहेबांना मिळताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। या निमित्तानं शिवायसाहेब तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिषेचन करतो। राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही करत असलेलं काम हे सर्वसामान्य जनतेच्या पसंतीस उतरावं, त्या जनतेचा आशीर्वाद तुम्हाला सातत्यानं, गोरगरिबाचा आशीर्वाद तुम्हाला सातत्यानं मिळावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन टाकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी सहकारी रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले विभागाचे लोकप्रिय आमदार प्रचंडदादा ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील, रामदास शेवाळेवरती प्रेम करणारे सर्व या परिसरातील त्यांचे सहकारी, शिवसेनेचे माजी सहकारी, शेवाळे साहेबांचा संपूर्ण परिवार, उपस्थित बंधारी बहिणी, शेवाळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आई जगदंबेने उदंड आयुष्य द्यावं, ते निरोगी द्यावं आणि गेले अनेक वर्ष समाजामध्ये जे काम करतात ती काम करण्याची प्रेरणा अधिक जोमाने त्यांच्या मनामध्ये ठेवत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या परिसरामध्ये सामाजिक भावनेतून रामदाजी शेवाळे काम करतात, अनेकांना मदतीचा हात देखील देतात। आज वाढदिवसाचं औचित्य साधून ते देखील कार्य त्यांनी केलेले आहे। आज सकाळपासून संघटनेच्या बांधणीसाठी हात देत असताना अनेक उपक्रम आज राबवले वाढदिवसाच्या औचित्य साधून, आणि गेले अनेक तास आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहात। मी अधिक बोलणार नाही, पण आपल्या सर्वांच्या वतीनं शेवाळे साहेबांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। माझ्या निवडणुकीच्या दरम्यान आपण सर्वांनी खूप काम केलेले आहे। बाळासाहेब आपण असेल, प्रचंडदादा असेल, शेवाळे साहेबांनी त्यांची संपूर्ण त्यांच्या नेतृत्वावरती काम करणारी सगळी शिवसेनेची टीम असेल, भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकसंघ म्हणून या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आणि 4 तारखेच्या निकाल आपल्या बाजूनेच लागणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही। परंतु हा निकाल लागण्याच्या अगोदर हा उत्साह तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा होतो। मी आपल्याला सर्वांच्या वतीनं शेवाळेसाहेब तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा योग आम्हाला दरवर्षी येतो आणि प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे पुढचे अनेक वर्ष शस्त्रसंध दर्शनापर्यंत तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा योग येतो। तुम्हाला पुनश्च एकदा व्यक्तिगत माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद। त्यांचं म्हणून ऐकलं आधी माझी आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांच्या मोठ्या अपेक्षा पाहून आपण ज्यांना मतदान केलंय ते आपले मावळसाहेब देवान खासदार श्रीमंत भागले आणि त्या बाप्पांच्या विजयासाठी पायाला डोंगे लावून फिरणारे तुमच्या आमच्यासोबत या पनवेल नगरीचे विद्यमान आमदार माननीय प्रचंडदादा, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील, व्यासपीठावर सर्वच मान्यवर सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा आपण मला वेळ दिला त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनापासून कौतुक करतो। परंतु आता की बाळासाहेबांची शिकवण होती 80% समाजकारण, तसं पाहिलं तर समाजकारणाचा माझ्यासारख्या राजकीयाचा काही विषय नाहीये, तिथली पार्श्वभूमी नाहीये, पण समाजकारणातलं हे वलय झालेलं वलय आहे आणि हा माझा वाढदिवस हा माझा नसून हे जे वलय तयार झालंय त्या वलयाला संधी मिळावी, त्या वलयाला प्लॅटफॉर्म मिळावा या अनुषंगाने खऱ्या अर्थाने मी हा वाढदिवस साजरा करत असतो। तर प्रत्येक वाढदिवसाला दादांच्या वाढदिवसापासून आम्ही एक संकल्पना केली की मुलींच्या त्या कॉलेजच्या संदर्भामध्ये 100 कॉलेजच्या संदर्भात प्रत्येक वेळेला काहीतरी ह्या भावनेतनं काहीतरी निमित्तानं या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी या अनुषंगानं हा वाढदिवस माझा नसून माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते फिरतात, त्यांच्या मनाचा त्याच्या आनंदाचा वाढदिवस आहे असं मी म्हणतो। आणि या संकल्पनेत बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की म्हणजे सर्व सहकारी कार्यकर्ते मला सांगत सुद्धा नाहीये,
आज ती HIV ग्रस्त जी 71 वर्षाची महिला एक NGO चालवते, ते NGOला एका दिवसापूर्वी त्यांनी निर्णय घेतला आणि 35,757 रुपये एका दिवसामध्ये जमा झालेला फंड त्यांनी आता ते क्लिक करून त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला. अशी एवढी मोठी असंख्य जर फळे आपल्यामध्ये असेल, राजकारणाचा हेतू तुमच्यासारखी मान्यवर आम्हाला आहे, तर समाजकारणामध्ये सुद्धा राजकीय गरज असतं समाजकारणाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही राजकीय फळी सांभाळा आणि सामाजिक फळी सांभाळतो असा संकल्प आम्ही केला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आपली गरज असेल त्या वेळेला आपण दोघे आमच्या मदतीला असता. एक सांगायची गोष्ट आपल्याला उद्या म्हणायची की दादांच्या संदर्भात शिवसेनेचा ज्या वेळेला आपली शिंदे साहेबांनी नोट बांधली आणि गुळा उचलला आणि राजकारणात क्रांती केली, तर प्रत्येक घटनेचे साक्षीदार म्हणून मी आमदार साहेबांना मी आज रिस्पेक्ट करतो. त्याचं कारण असं आहे, मनुष्यवान मिळाला आपल्याला. तसं पाहिलं राजकारणामध्ये तू कोणाचं शत्रुघ्न काही नसतं, परंतु मनुष्यवान मिळाला. अशा वेळेला सुद्धा दादांनी आपल्या ऑफिसमध्ये येऊन स्वतःहून डान्स केला. हे माझे सर्व साक्षीदार. त्यावेळेला कुठले इलेक्शन वगैरे काय नव्हतं, एक सामाजिक बांधिलकी. त्यांना वाटतं की मी कुठेतरी सामाजिक काम करण्याच्या माणसाची पाठीमागे उभं राहावं. काय संकल्प होतं, ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या त्या ठिकाणी हे उभे राहतात. तुम्ही आमचे मार्गदर्शक आहातच. मी या सर्वांच्या आजच्या या माझ्या सहकार्याच्या वतीनं भविष्यात सुद्धा आपल्याकडून अशी अपेक्षा करतो दोघांच्या मान्यवराकडनं. आणि जी समाजाची नाळ सामाजिक आम्ही जोडालेली आहे ती फक्त सामाजिक प्रयोजन नाळ अशी असंख्य चालत राहावं एवढेच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. म्हणजे सर्व सहकाऱ्यांचं ज्या ज्या सहकार्यांनी मला म्हणजे आपणच्या इलेक्शनला सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभेची इलेक्शन आपल्याला त्याच जोमानं त्याच मर्जीनं आपल्याला साजरी करायची. कारण त्यावेळेला जे आमदार होते तेच खासदार आपल्याला असणार आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सर्वांना मोठ्या प्रमाणात काम करायचं आणि माझे सर्व सहकारी काम करतील अशी आपल्याला ग्वाही देतो. पुन्हा एकदा माझ्या वाढदिवसाला म्हणजे सर्व सहकार्यांनी मनापासून हजेरी लावली त्याबद्दल आपला अधिक निर्णय घेतला. आपल्या दोघांचं मनापासून कौतुक करतो. बाळासाहेब पटेल आपल्याला आम्हाला मागवलं नसतं, आपल्याही मनापासून कौतुक करतो. सर्व मान्यवरांचं कौतुक करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.